नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. 10वीची परीक्षा काही दिवसांवरच आलेली आहे. आणि मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मधील काही चॅप्टर असे आहेत की जे काही विद्यार्थ्यांना थोडे अवघड वाटतात. ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री हा एक असा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये बरेच मुलं याला ऑप्शनला टाकतात, कारण की प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स कशा प्रकारे सोडवायचे हे त्यांना करून जमत नाही. वर्ड प्रॉब्लेम त्याच्यावरचा जो असतोय, अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन, तेही बऱ्याच वेळा जमत नाही. तर बेसिक ही कच्चा असल्यामुळं कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो. आणखी दुसरी गोष्ट कोणती आहे, हा एकमेव असा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला भाग पाडलं जाते. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स एकंदरीतच असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतोय, परंतु ट्रिग्नॉमेट्रीमध्ये थोडा जास्त आपल्याला विचार करावा लागतोय. फॉर्म्युले तर येणं आवश्यक आहेतच, त्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल सोडवता येणार नाही. फॉर्म्युले जे आपण पाठ केलेले आहेत किंवा आपण समजून घेतलेले आहेत त्यांना वापरता येणं हा ह्या चॅप्टरमधून आपल्याला शिकायचं असते. म्हणून बऱ्याच वेळा मुलांना ह्या चॅप्टरवरचे क्वेश्चन सोडवताना अडचण येण्याचं कारण हे असते की ते फॉर्म्युले तर पाठ करतात, परंतु क्वेश्चन सोडवण्यासाठी जो विचार करायला लागतोय तो कदाचित प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळे हा चॅप्टर बरेच मुलं ऑप्शनला टाकतात. आपण एक 3 लेक्चर ह्याच्यावरचे घेणार आहोत. ट्रिग्नोमेट्री पार्ट जो आहे त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युले आपण सगळे पाहणार आहोत की जे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रिग्नोमेट्रीचा टेबल जो अँगल ऑफ इलेव्हेशन डिप्रेशनसाठी आवश्यक आहे, त्यातल्या व्हॅल्यूज, आणि आपण प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करतोय. एक अर्धा तास ते 40 मिनिटाचं लेक्चर असेल आजचं, की ज्याच्यामध्ये सर्वांनी काळजीपूर्वक जर हे लेक्चर अटेंड केलं आणि समजून घेऊन जर तुमच्या नोटबुकमध्ये हे तुम्ही राईट डाऊन केला तर तुमची ट्रिग्नॉमेट्री बद्दलची संपूर्ण भीती नाहीशी होईल. हा मी तुम्हाला ॲश्युरन्स देऊ इच्छितो. फक्त अर्धा तास ते 40 मिनिटं जे लेक्चर होणार आहे ते काळजीपूर्वक न आपण कंटाळा करता तुम्ही अटेंड करावं. चला, वेळ न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहेच कशा संदर्भात? ओके, तर ट्रिग्नोमेट्री हा जो शब्द डिराईव्ह झालेला आहे तो ट्रिग्नो आणि मेट्री ह्या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. ग्रीक लेटर्स आहेत हे. ट्रिग्नो म्हणजे ट्रायंगल. ट्रिग्नो हा शब्द काय रिप्रेझेंट करतोय? ट्रायंगलला रिप्रेझेंट करतोय. आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. मेट्री म्हणजे मेजरमेंट म्हणजे त्रिकोणाचं मापन करण्याचं एक शास्त्र आहे आणि हा राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड असणारी गोष्ट आहे. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे रेशो यांचा अभ्यास सुरुवातीला केलेला आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतात? तर समजा एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये किंवा कोणत्याही ट्रायंगलमध्ये 3 साईड असतात. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक आपल्याला 90 डिग्रीचा अँगल मिळणार आहे आणि बाकीचे दोघं असणार आहे ते ॲक्यूट असणार आहे. आता राईट अँगल जो आहे त्याच्या समोरची जी साईड आहे त्याला आपण हायपोटेनियस असं म्हणतोय. राईट अँगलच्या समोरची जी साईड आहे त्याला आपण हायपोटेनियस असं म्हणतोय. आणि ए किंवा सी पैकी मी एकाला काहीतरी नाव देतो, थिटा. सी अँगल जो आहे त्याला मी थिटा नाव देतो. थिटाच्या एक समोर बाजू दिसाली आणि थिटाला एक लागून आपल्याला साईड दिसायला लागली. तर थिटाच्या समोरची जी बाजू आहे त्याला आपण अपोजिट साईड म्हणतोय आणि थिटाला जी लागून आहे त्याला आपण ऍडजेसंट साईड म्हणतो. शॉर्ट मध्ये लिहितो मी, थिटाला जी साईड लागून आहे त्याला आपण ऍडजेसंट साईड म्हणतोय आणि थिटाच्या समोर आहे त्याला आपण अपोजिट साईड म्हणतोय. आता ह्या 3 साईड वरून ट्रिग्नोमेट्रीचे रेशोज तयार होतात. कसे रेशोज तयार होतात हे आपण शिकलेलं आहात तुम्ही सगळेजण. तर याला लक्षात कसं ठेवायचं समजून घ्या.
एकदा का हे फॉर्म्युले आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहिले आणि आपण थोडं याला वेळ दिला, आपण मनन केलं याच्यावरती, कोण कुणाच्या अपोजिट आहे, कुणाकुणाचं रिलेशन आहे, हे जर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आलं आणि त्याला वापरण्याची आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे हा चॅप्टर जायला काय अडचण नाही. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असे ट्रिग्नोमेट्रीचे टोटल 6 रेशोज आहेत. आता या प्रत्येकाचे डेफिनेशन आहेत. साइन थिटाची डेफिनेशन काय आहे, तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. शॉर्ट मध्ये लिहितो मी, अपोजिट साइड ऑफ थिटा असते. कुणाची अपोजिट साइड, तर इथं जो अँगल असतोय त्याची अपोजिट साइड. अपोजिट साइड, मग आता थिटाची अपोजिट साइड कोण आहे, तर AB आहे. सॉरी, AB. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस तर फिक्स आहे, AC त्याची हायपोटेनियस आहे. मग साइन थिटाचा फॉर्म्युला कसा झाला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच AB अपॉन AC. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजेसंट साइड थिटाची कोण आहे, तर BC आहे, BC अपॉन AC. ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड कोण आहे, AB. ऍडजेसंट साइड कोण आहे, BC. आता हे जे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांच्याच उलट हे तिघजण आहेत. तर कोण कुणाच्या उलट आहे, तर साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलट आहे, म्हणजे रेसिप्रोकल आहे. साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो. मग साइनचा फॉर्म्युला आपण कसा पाहिला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग कोसेक कसा असणार, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. एक्झॅक्ट उलट, म्हणजे AC अपॉन AB. AC अपॉन AB. तर साइनच्या उलटा कोसेक आहे, हे आपल्या डोक्यात फिक्स पाहिजे. मग फॉर्म्युला आपण त्याच्यावर तयार करू शकतोय. कोसेक आणि सेक एकमेकांच्या उलटा असते. सॉरी, कॉस आणि सेक एकमेकांच्या उलटा आहे. कॉस आहे अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर हा काय असणार, हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. म्हणजे आपल्याला मिळताना AC अपॉन BC मिळणार. आणि टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलटे आहेत, रेसिप्रोकल. म्हणजे कॉट काय असणार आहे, ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड, म्हणजे BC अपॉन AB. तर हे बेसिक लेवलचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. साइन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, त्याच्या उलटच कोण असतोय, कोसेक असतोय. हायपोटेनियस अपॉन अपोजिट. कॉस काय होता, ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस, त्याच्या उलटा कोण असणार आहे, सेक. हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट. टॅन काय असतोय, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, त्याच्या उलट एक्झॅक्ट कोण आहे, कॉट आहे, ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. तर हे जे रिलेशन आहे ह्याच्यावरून फॉर्म्युले डिराईव्ह व्हायला सुरू होतात. कोण कुणाच्या उलट आहे ह्याच्यावरून पहिल्या टप्प्यातले फॉर्म्युले आपल्याला मिळतात पाहायला. ते कोणकोणते, तर साइन थिटा म्हणजे 1 अपॉन कोसेक थिटा असतो पहिला, आणि कोसेक एकमेकांच्या उलट आहे म्हणून साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा आहे. तसंच मी अजून कसं लिहू शकतोय, कोसेक थिटा पण साइनच्या उलट आहे, म्हणजे कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट काय आहे, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इक्वल टू 1. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपण डोक्यात ठेवूया की कोण कुणाच्या उलट आहे. एवढं फक्त आपण डोक्यात ठेवलं तर आपल्याला पाठ करण्याचं कष्ट नाहीच होतं. साइन आणि कोसेकची जोडी मी लक्षात ठेवतोय, साइन कोसेकच्या उलट आहे, म्हणजे साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. विषय क्लिअर. म्हणजे साइन आणि कोसेकचा गुणाकार किती येणार, 1 येणार. साइन आणि कोसेकचा गुणाकार किती येणार, 1 येणार. तसेच दुसरी जोडी कुणाची, कॉस आणि सेक. तिसरी जोडी कुणाची, टॅन आणि कॉट. मग यांचे फॉर्म्युले तयार होतात.
कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा, कारण की कॉस आणि सेक एकमेकांच्या उलट आहे, म्हणजेच सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजेच सेक थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 1 असणार. पुढचा फॉर्म्युला टॅन थिटा हा कॉटच्या उलट असणार, तसेच कॉट थिटा हा टॅनच्या उलट असणार, आणि टॅन इंटू कॉट हे 1 असणार. टॅन इंटू कॉट किती असणार? 1 असणार. तर अशा प्रकारे हे आपल्याला फक्त रिलेशन लक्षात ठेवायचं आहे की कोण कुणाच्या उलट आहे. हे एकदा आपल्या डोक्यात राहिलं तर आपल्याला फॉर्म्युल्याची तर काळजी करण्याची गरज नाही, मला फॉर्म्युले तर लक्षात राहिलेले आहेत. त्यानंतर आता मी परत एकदा साईनचा फॉर्म्युला लिहितो. साइन थिटा काय होता? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉसचा फॉर्म्युला लिहितो मी. कॉस थिटा काय होतं? ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता मी ह्या दोघांची डिव्हिजन करतो. डिव्हिजन केल्यावर काय होणार? सेम टर्म्स कॅन्सल होणार डिनॉमिनेटरच्या. हायपोटेनियस कॅन्सल झालं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे आपल्याला काय मिळालंय बघा? अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड एवढं मिळालं लागलंय. आता अपोजिट अपॉन ऍडजेसंट म्हणजेच कोण असतोय? तर टॅन असतोय. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे काय मिळालं आपल्याला? टॅन थिटा एवढं असतंय. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. साइन अपॉन कॉस कुणा एवढं असतंय? टॅन एवढं असतंय. आता मगाशीच आपण अजून एक बघितलं होतं, टॅनच्या उलटा कोण असतोय? कॉट असतोय. टॅनला उलट केलं तर कॉट बनतोय ना, मग मी टॅनला उलट केलं कॉट बनतं, मग इकडे पण उलट करायला पाहिजे. म्हणजे कॉट थिटा कसा बनणार? कॉस अपॉन साइन बनणार. कॉट थिटा काय असणार? कॉस अपॉन साइन असणार. तर एवढे हे पहिला बेसिक लेवलचे आपले फॉर्म्युलेज आहेत ट्रिग्नॉमेट्री मधले. ह्याच्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. लक्षात न राहणं ही एक गोष्ट मला या 10 वर्षामध्ये दिसून येते मुलांच्या मध्ये. तर लक्षात राहत का नसते याच्यावर मी बराच विचार करतोय. ह्याचे कारण एकमेव आहे, आपण त्याला वेळ द्यायला पाहिजे. जर आपण एखाद्या गोष्टीला चांगला वेळ दिला तर ती गोष्ट आपल्या लक्षात राहू शकते. म्हणजे मी किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं एवढंच करा. आपण समजा इतर वेळ अनेक विचार करत बसतोय, आपण स्वतः पहिला ठाम निर्धार करण्याची गरज आहे की मला ट्रिग्नॉमेट्री सोपं करायचंच आहे. कारण की पुढं भविष्यामध्ये 11वी-12वीला असताना ट्रिग्नॉमेट्री हा एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यामुळे आत्ता जर तुम्ही थोडाफार त्याच्यावरती काम केला तर नंतर तुम्हाला त्याचा फार फायदा होणार आहे. मग हे पाठ करणं कसं असते? समजा जर मी ठरवलं, पहिला पक्का निर्धार केला की मला करायचंच आहे, तर मी सांगितलेल्या गोष्टी किती सोप्या आहेत बघा. कोण कुणाच्या उलट्या या जोड्या लक्षात ठेवायच्या आपल्याला. म्हणजे आपण असंच काहीतरी करत असताना एकमेकांच्या जोड्या करत असतो, खेळत असताना ही जोड्या तयार करत असतो. तशाच हा खेळ आहे असं समजू शकतोय आपण. साइन आणि कोसेक ही दोघं एकमेकांच्या उलटे आहेत. म्हणजे साइन जे काम करतोय त्याच्या बरोबर उलट काम कोसेक करतोय. साइन कोसेकची जोडी झाली. दुसरी जोडी कॉस आणि सेकची जोडी. कॉस थिटा 1 अपॉन सेक थिटा असते. टॅन थिटा 1 अपॉन कॉट थिटा असते. त्यानंतरचे हे दोन फॉर्म्युले, साइन आणि कॉसचे डिव्हिजन केल्यावर कोण बनतोय? टॅन मिळतोय. आणि त्याच्या उलटा कॉट असल्यामुळे काय असते? कॉट थिटा कसा मिळणार? कॉस अपॉन साइन मिळणार. ओके, तर हे पहिल्या लेवलचे फॉर्म्युले सगळ्यांना क्लिअर झाले असतील. पुढे जाऊया. आता नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज बघूया आपण, आणि मग मी टेबल कसा लक्षात ठेवायचा हे सांगेन तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज. तर परत मी एक प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे थोडा कॉन्फिडन्स आपला वाढेल. हे आलं कसं हे ज्यावेळी कळतंय त्यावेळी कॉन्फिडन्स आपला एका वेगळ्या लेवलला जात असतो. एबीसी राईट अँगल ट्रायंगल आहे. आताच मी
साइन थिटा म्हणजे तुम्ही लगेच सांगू शकताय मला, मी सी ला थिटा अँगल म्हणतो, आणि कॉस थिटा म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल. मग मी याच्यावरनं ट्रिग्नोमेट्रीची पहिली आयडेंटिटी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन. साइन थिटा काय असतोय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. हा तर हायपोटेन्यूस आहे आपला, ही अपोजिट साइड आहे आणि ही ऍडजेसंट साइड आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला AB अपॉन AC, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कॉस थिटाचा फॉर्म्युला ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता ट्रिग्नोमेट्रीची पहिली आयडेंटिटी काय आहे, तर साइनचा स्क्वेअर प्लस कॉसचा स्क्वेअर इक्वल टू 1 असते. साइनचा स्क्वेअर प्लस कॉसचा स्क्वेअर 1 असते. आता आपण हे थोडं प्रूव्ह करून बघूया. हे प्रूव्ह कसं झालंय, तर इथे मी पायथागोरस वापरतो ह्याच्यामध्ये. पायथागोरस काय सांगतोय, AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इक्वल टू AC चा स्क्वेअर, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. आता मी ही जी पायथागोरसचं आपलं इक्वेशन आहे ह्याला मी डिवाइड करतो. कोणी डिवाइड करतो, AC स्क्वेअर. AB चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर, BC चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर आणि AC चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर. आता याला लिहिताना कसं लिहू शकतो मी, AB अपॉन AC ब्रॅकेटचा स्क्वेअर, दोघांचा पण स्क्वेअर आहे त्यामुळे आपण त्याला BC अपॉन AC ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इकडे आपलं 1 आलं. आता AB अपॉन AC म्हणजेच कोण आहे रे, तर साइन स्क्वेअर, साइन आहे म्हणजे साइनचा स्क्वेअर. BC अपॉन AC म्हणजेच कोण आहे, तर कॉस आहे, कॉस स्क्वेअर. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपला तयार होतोय. आणि असेच आणखी 2 फॉर्म्युले आहेत. तर ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटीज आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहायला पाहिजे. तर मगाशी जो आपण पॉइंट बघितला होता त्याच्या जोड्या वेगळ्या आहेत आणि आयडेंटिटीच्या जोड्या वेगळ्या आहेत. मग लक्षात कसं ठेवायचं, तर रेसिप्रोकलच्या जोड्या वेगळ्या आणि आयडेंटिटीच्या जोड्या वेगळ्या. आयडेंटिटीमध्ये स्क्वेअर असतोय, हे एक डोक्यात ठेवूया आपण, आयडेंटिटीमध्ये स्क्वेअर असतोय. आता फॉर्म्युले आणखी कसे, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असेल तर मी याचे आणखी 2 फॉर्म्युले, किंवा मला साइन स्क्वेअर पाहिजे असेल तर मी कसं लिहिणार, साइन स्क्वेअर पाहिजे असेल तर मी 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिणार. कॉस स्क्वेअर पाहिजे असेल मला तर 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिणार. म्हणजे हा एकच फॉर्म्युला आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तसं त्याला अरेंज करायचं आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते, मग साइन स्क्वेअर काय असणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर असणार. कॉस स्क्वेअर पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार, किंवा कॉस स्क्वेअर काय असणार, 1 मायनस साइन स्क्वेअर असणार. तिघांनाही पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे, एकालाच पाठ करायचं. आता आणखी 2 आयडेंटिटीज पुन्हा कुणामध्ये आहेत ते बघूया. दुसरी आयडेंटिटी आहे टॅन आणि कॉट मध्ये. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कोण असते, सेक स्क्वेअर थिटा. टॅन आणि सेक मध्ये आयडेंटिटी आहे, हे डोक्यात ठेवायचं. आयडेंटिटी स्क्वेअरच्या रूपात असतात. 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर असतो. याला परत आणि कसं लिहू शकतोय मी, टॅन स्क्वेअर थिटा कसा लिहू शकतोय, सेक स्क्वेअर थिटा हे प्लस 1 पलीकडे गेल्यानंतर मायनस 1. म्हणजे जर मला टॅन स्क्वेअर पाहिजे असेल तर सेक स्क्वेअर मधनं 1 मायनस करायचं. त्याच पद्धतीनं सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार, मला मिळणार किती, 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू आपल्याला मिळणार किती, 1. हे तिन्ही पाठ करायचे आहेत काय, तर नाही, आपल्याला हे एकच डोक्यात ठेवायचं आहे आणि याच्यावरून आपल्याला रिअरेंज करायचंय. लास्ट आयडेंटिटी 1 प्लस टॅनच्या ऐवजी कॉट आणि सेकच्या ऐवजी कोसेक असं डोक्यात ठेवा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काय असतोय, कोसेक स्क्वेअर थिटा असतोय.
मग कॉट स्क्वेअर थिटा कसा मिळणार? कॉट स्क्वेअर थिटा कसा मिळणार आपल्याला? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 किंवा 1 पाहिजे मला. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा 1 मिळणार. कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर किती मिळणार? 1. तर ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज आपण मनातल्या मनात इमॅजिन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे साइन आणि कॉसची जोडी आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतोय. तर मला साइन स्क्वेअर पाहिजे असेल तर कॉस स्क्वेअरला पलीकडे घ्यावं लागेल. म्हणजे साइन स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. टॅन आणि सेक्सचा आहे तर 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक्स स्क्वेअर. हे सारखं सारखं आपल्या मनातल्या मनात आपण त्याचं मनन करायला पाहिजे आणि मग पेपरवरती लिहून काढायला पाहिजे. ह्याच्यासाठी 5-10 मिनिटाचा वेळ जरी तुम्ही चांगल्या प्रकारे दिला तरी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज आणि मगाशी जे आपण क्वेश्चन्स बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघितले होते ते तुम्हाला कधीही अवघड वाटणार नाही. पुढचा ट्रिग्नोमेट्रीचा टेबल कसा लक्षात ठेवायचा मी हे थोडक्यात सांगतो आणि आपण क्वेश्चनकडे जाऊया. प्रूव्ह दॅटचे काही क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. तर ट्रिग्नोमेट्रीचा टेबल लक्षात ठेवताना त्याला बऱ्याच मेथड्स आहेत, परंतु मी असं म्हणेन की आपण एक लाईन पाठ करूया. एक लाईन आपण फक्त पाठ करूया आणि त्याच्या आधारे आपण बाकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करूया. इथे मी अँगल म्हणतो आणि इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणतो. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता अँगल कुठले कुठले आहेत? काही बेसिकच आहेत आपल्याला. 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर साइनचं फक्त आपण एक सगळे व्हॅल्यूज लक्षात ठेवूया. साइनचं लक्षात ठेवताना आपण असं लक्षात ठेवूया, साइन 0 पासून 90 पर्यंतचे अँगल आपल्याला पाहिजेत आणि मोजकेच अँगल आहेत. 0, 30, 45, 60 आणि 90. साइन 0ला 0 असतोय, म्हणजे साइन 0 असताना साइन 0ची किंमत किती असते? 0 असते. आणि साइन 90ची किंमत 1 असते. साइन 90ची किंमत 1 असते. म्हणजे साइन थिटा जसा वाढत जाईल तसा साइन पण वाढत जातोय आणि तो 0 पासून जास्तीत जास्त कितीपर्यंत जातोय? 1 पर्यंत जातोय. हे पहिलं आपण डोक्यात घेऊया. आता 30ला किती होतोय? तर साइन 30 1/2 असते, म्हणजे अर्ध, हाफ. साइन 45 किती असते? तर 1/√2 असते. साइन 45 किती असते? 1/√2 असते. आणि साइन 60 किती असते? √3/2 असते. आपल्याला हे कशासाठी लागणार आहे? आपल्याला जो अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन हे जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी टॅनच्या व्हॅल्यूज माहीत असाव्या लागतात, साईनचा पण कधी कधी माहीत असाव्या लागतात. त्यामुळे आपण ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आपल्या लक्षात असायला पाहिजे. बघा, साइन 0 पासून सुरू होते, साइन 0 आणि साइन 91 ह्या डोक्यात पहिल्या गोष्टी ठेवा. कन्फ्युजन काय नाही आहे, साइनचं आपण डोक्यात ठेवावे आणि त्याच्यानुसार आपण बाकीचं सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. साइन 0 पासून सुरू झालं, साइन 0ची किंमत 0 आणि साइन 90ची किंमत किती? 1. साइन 30ला काय केलं आपण? 1/2. साइन 30 1/2 असते. साइन 45 1/√2, फक्त 2चं लगेच √2 आलं. आणि साइन 60 √3/2 असते, √3/2. आता एकदा का मला साइनचं लक्षात आलं असेल तर कॉस उलट दिशेने लिहित जायचं. म्हणजे साइन कमी 0 पासून 90 पर्यंत वाढत जातोय तसं कॉस बरोबर त्याच्या उलट असतोय. कॉस इथं 1 होणार. कॉस 30 किती असणार? √3/2 असणार. 45 ची व्हॅल्यू सेमच असणार. 60 ची व्हॅल्यू 1/2 आणि 90 ची व्हॅल्यू 0. म्हणजे साइनची जर मी रो पाठ केला तर कॉसचा रो मला उलट दिशेने लिहायचा आहे. आणि एकंदरीत तुम्हाला कळते काय बघा, एक रिलेशन कळते काय बघा. 30 आणि 60 ची जर मी ऍडिशन केली, 30 आणि 60 ची जर मी ऍडिशन केली तर मला मिळते 90. आता हे अलाइड अँगल म्हणून एक फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील.
0 आणि 90ची ॲडिशन केली तरी पण मला 90 मिळत आहे आणि 45 प्लस 45 केलं तरी पण मला 90 मिळते. आता साईन जो 30 आहे तो कॉस 60 असणार. 60 आणि 30ची ॲडिशन करून 90 मिळते. 30 आणि 60ची ॲडिशन करून 90 मिळते. साईन जो 30 असणार आहे तोच कॉस 60 असणार आहे. साईन जो 30 असणार आहे, कॉस जो 30 असणार आहे तो साईन 60 असणार आहे. अशा प्रकारे हे डोक्यात ठेवा. आणि 0 आणि 90ची ॲडिशन पण 0 येते, त्यामुळे साईन 0 जो असणार आहे तो कॉस 90 असणार आहे आणि साईन 90 जो असणार आहे तोच कॉस 0 असणार आहे. आणि 45ची व्हॅल्यू सेम, कारण की 45 प्लस 45 90 येते. तर अशा प्रकारे हे डोक्यात ठेवा. साईनची गोष्ट डोक्यात ठेवा. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1 म्हणजे 0, 30, 45, 60 आणि 90 याच्यासाठी आपण लक्षात ठेवलं. कॉसला उलट दिशेने लिहित आलो. टॅनसाठी आपण काय लक्षात ठेवतोय बघा, टॅनचा आपण एक फॉर्म्युला तयार केला होता. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. टॅन थिटा म्हणजे कोण असते, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. तर मी साइन आणि कॉसचे डिव्हिजन केली. आता जे पहिला आपण एकदम सुरुवातीला फॉर्म्युले बघितले होते ते वापरतोय. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. साइन भागिले कॉस, इथल्या इथंच करूया. साइन भागिले कॉस म्हणजे साइन 0 भागिले कॉस 0 केले की मला टॅन 0 मिळणार. 0ला कोणी पण डिवाइड करा, 0च मिळते. 1/2 डिवायडेड बाय √3/2. 2 ला 2 गेलं, राहिलं काय 1/√3. 1/√2 1/√2 सेम आहे, गेलं, राहिलं किती 1. √3/2 1/2 2 गेलं, राहिलं किती √3. आणि 1/0 जिथे येईल तिथे आपण नॉट डिफाईन म्हणतो. डिनॉमिनेटरला जर 0 येत असेल तर त्याला आपण नॉट डिफाईन म्हणतो. कॉट करताना कष्ट काय नाही, टॅनला उलट दिशेने लिहित द्यायचं. नॉट डिफाईन √3 1 1/√3 आणि 0. सेक थिटा. आता सेक म्हणजे कोण होता, सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल होता, कॉसच्या उलट होता, रेसिप्रोकल. आता कॉसचा रो जो आहे त्याला रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे याला उलट करायचं. 1 ला उलट केल्यावर काय मिळणार, म्हणजे 1 खाली आला, 1/1 1. √3/2 ला उलट करायचं म्हणजे काय मिळणार 2/√3. ह्याला उलट केल्यावर √2, ह्याला उलट केल्यावर 2 आणि ह्याला उलट केल्यावर नॉट डिफाईन. कारण की 0 ज्यावेळी खाली येतोय त्यावेळी नॉट डिफाईन होतोय. कोसेकला लिहिताना एकतर सेकला काय करायचंय, उलट दिशेनं लिहित यायचं, उलट दिशेनं लिहित यायचं. किंवा कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल असतो. काही केलं तरी आपल्याला तेच मिळणार आहे, 2√2 2/√3 आणि 1. अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्रीचा टेबल लक्षात ठेवू शकतो. एकदा दोनदा आपण हा टेबल काढला व्यवस्थित तर आपल्याला हे सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज लक्षात राहतील, अँगल्स लक्षात राहतील. आदले मधले कोणतेही आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि वहीवरती लिहायचे. हे जर आपल्याला आपण थोडी प्रॅक्टिस केली याची तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे जमायला लागेल. तर मी काही क्वेश्चन्स आता घेणार आहे जे आपल्याला पडू शकतील असे आहेत. ह्याच्यासाठी काही बेसिक फॉर्म्युलेज आपल्याला माहित असायला पाहिजे, जे सगळ्यांना अल्जेब्राचे फॉर्म्युले माहित असतील. a+b² हे कुठं कुठं लागेल, a-b². हे ट्रॅडिशनल सगळ्यांना माहितच आहे, परंतु कधी कधी हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगाला येईल. a² + b² ला मी कसं लिहू शकतो बघा बाळांनो, a+b² आणि प्लस पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार. हा कधी कधी वापरायला लागू शकतो. किंवा a² + b² ह्याला पलीकडे घेतो म्हणजे a-b² + 2ab. तर हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत. हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे अति महत्वाचे आहेत. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण लागतात. a² + b² आपल्याला हे पाठ करून माहित असतात, हे डोक्यात ठेवा.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय असते, ए प्लस बीचा स्क्वेअर मायनस 2ab. म्हणजे इथं जर तुम्ही प्लस घेतला तर इथं मायनस घ्यायचं, एवढं डोक्यात ठेवा. इथं मायनस घेतला तर इथं प्लस घ्यायचं. त्यानंतर ए क्यूब प्लस बी क्यूब, ए प्लस बी, त्यानंतर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि ए क्यूब मायनस बी क्यूब हा काय असतोय, ए मायनस बी, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे का लागतात फॉर्म्युले समजून घ्या. हे फॉर्म्युले का लागतात, आणि हा तर काय सगळ्यांना माहित असेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय असते, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर जरा वेगळ्या प्रकारचे ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन जर आपल्याला विचारायचे म्हणले तर आपल्याला काही फॉर्म्युले हे माहित असायला पाहिजे. समजा साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा असं आपल्याला त्याने दिले. तर 4 थिटाचे तर फॉर्म्युले आपल्याला माहित नाहीत, पॉवर 4 चे. तर पॉवर 4 म्हणजे काय, स्क्वेअरचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. म्हणजे इकडे बघा, ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 मी कसं लिहू शकतोय, ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा स्क्वेअर. आता ह्याला मी ए मानतो, ह्याला बी मानतो, मग कसं होणार ते, ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ए मायनस बी. अशा प्रकारे ती सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हे अल्जेब्राचे फॉर्म्युले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसे की हा पण फॉर्म्युला जर असं काहीतरी आलं, सेक रेस टू 6 थिटा कॉस रेस टू 6 थिटा. आता 6 थिटाचं आपल्याला माहित नाही, परंतु आपण 6 ला कसं लिहू शकतोय, स्क्वेअरचा क्यूब लिहू शकतोय, साइन स्क्वेअर थिटाचा क्यूब. म्हणजे इथं साइनच्या ऐवजी काय असते, तर सेक आणि कोसेक असतोय, सेक आणि टॅन असते, मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा क्यूब. मग तिथं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर हे एक्झाम्पल मध्ये आधीमध्ये येईल, परंतु हे एकाच वेळी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हे कधीही आपले पाठ सोडणारे नाही आहेत. हे क्वेश्चन सतत येणारे आहेत, भविष्यामध्ये पण याचा उपयोग आहे. ओके, प्रूव्ह दॅट if tan theta plus 1 upon tan theta equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta equal to पण 2 असते. याला प्रूव्ह दॅट लिहिण्याची काही गरज नाही तशी. ओके, हा क्वेश्चन बघा, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इक्वल टू आपल्याला 2 दिलंय, हे दिलेलं आहे आपल्याला. आणि प्रूव्ह काय करायला लावलंय, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा 2च दाखवायला लावलंय. आता पहिला विचार करण्याची क्षमता तयार व्हायला पाहिजे, विचार करायला पाहिजे आपल्याला दिलेला डेटा काय आहे आणि आपल्याला त्याच्यावरनं कुठं जायचंय. दिलेला डेटा तर असा दिसायला आहे आणि त्याच्यावरनं मला टॅनच्या वरती स्क्वेअर पाहिजे. ओके, तर काही जणांना पहिला असा विचार करतील, ए प्लस बी चा मी स्क्वेअरच करतो म्हणजे ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर होईल. परंतु ए प्लस बी च्या स्क्वेअरचं एक्सपान्शन मगाशी आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे स्क्वेअर तर करायला लागणारच आहे. स्क्वेअर केल्याशिवाय आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकत नाही. तर दिलेला डेटा लिहून घेतो, टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इक्वल टू 2, आणि मी दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करतो. टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू इकडे 2 चा स्क्वेअर, दोन्ही साईडचा स्क्वेअर झाला. ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कसं होणार, ए स्क्वेअर 2 इंटू ए इंटू बी प्लस बी चा
स्क्वेअर आणि हे 2 चा स्क्वेअर किती येणार 4. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे. तर टॅन थिटा आणि टॅन थिटा कॅन्सल झालं. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू 1 2 1 चा स्क्वेअर 1 टॅन चा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा आणि हे 4 आहे तसं. आता हे 2 प्लस आहे पलीकडे घेतो त्याला आणि इकडे जे राहिलेलं आहे तेच आपला आन्सर आहे. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा 4 मधनं 2 गेलं 2. इतकं हे सोपं आहे. ह्याच्यामध्ये काहीही जास्त विचार करायला लागणारा विषयच नव्हता. हा क्वेश्चन बोर्डला पडू शकण्यासारखा आहे. टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा 2 आहे आणि टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा पण 2च दाखवा. तर दिलेला एक्सप्रेशन लिहून घेतलं, मला स्क्वेअर पाहिजे त्यामुळे दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केलं. फॉर्म्युला वापरला एक्सपान्शनचा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा a स्क्वेअर प्लस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. टॅन थिटा कॅन्सल झालं 2 राहिलं. 2 इंटू आहे पलीकडे 2 प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर मायनस झालं आणि आपलं आन्सर आलं. तर पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट थोडं एक स्टेप पुढे जाऊया आपण. sec raised to 6x minus tan raised to 6x 1 plus 3 sec square x into tan square x. sec raised to 6 आहे, tan raised to 6 आहे, 1 plus 3 sec square into tan square आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघ, हे आता काही जणांना फारच किचकट मोठे आकडे असणारे पॉवर मोठे असणारे दिसत आहेत. तर याला मगाशी सांगितलेला अँगल आपल्याला वापरायचा आहे. LHS मी लिहून घेतो पहिला. 2 फॉर्म्युले इथे यूज होतील, कसे यूज करतोय ते समजून घ्या. म्हणून मगाशी बोर्डवरती मी जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, बोर्डवरती जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते आपल्याला करता यायला पाहिजे. आता ज्यावेळी पॉवर 4 किंवा पॉवर 6 दिसते त्यावेळी आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहीत नाहीत. याला लिहितो कसं मी, a ची पॉवर 6 ला मी लिहू शकतोय a च्या स्क्वेअरचा क्यूब, a च्या स्क्वेअरचा क्यूब अशा फॉर्मॅटमध्ये मी लिहितो त्याला. सेक चा स्क्वेअर x चा क्यूब. आता कोण तर म्हणेल की मी a क्यूबचा स्क्वेअर पण लिहू शकतोय की, तर लिहू शकतोय, परंतु इथं आपल्याला उपयोगाचं नाही. का नाही? कारण की ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी जे आहे ते स्क्वेअरच्या रूपात आहे. म्हणजे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर पुढे आलं तर ते 1 होऊ शकतंय. म्हणून हे लिहिताना आपण कसं लिहिलंय, स्क्वेअरचा क्यूब केलेला आहे, स्क्वेअरचा क्यूब केलेला आहे. आता टॅनला पण तसंच लिहूया, टॅन स्क्वेअर एक्स चा क्यूब. पहिली स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली. पॉवर 6 असेल तर स्क्वेअरच्या क्यूबच्या रूपात मी त्याला लिहिलं. आता ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करतो. ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता ए म्हणजे कोण आहे आपला, तर सेक स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे तर टॅन स्क्वेअर. बघा कसं होणार, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ए मायनस बी इंटू, आता व्यवस्थित लक्ष द्या, ए म्हणजे कोण, सेक स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. म्हणजे सेक स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर झाला.
आता हा तर माहित आहे आपल्याला विषय, सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर किती येते 1. सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर किती येते 1. आणि हे मी आहे तसंच ठेवतो, सेक स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, त्याच्या जवळ मी टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर घेतो आणि सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स लिहितो. आता उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडं आपलं उत्तर काय बघूया. सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्स दिसायला लागले. ओके, सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स दिसायला लागले, परंतु त्याच्या पुढे 3 काहीतरी आहे इंटू मध्ये आणि 1 प्लस आहे त्याच्यामध्ये. मग आता करावं काय लागेल, तर हे तर मला काय बदलून चालणार नाही, कारण की हे आहे, ह्याच्यामध्ये अजून ऍड झालं की हे तयार होऊ शकते. हे मात्र काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल पाहिजे, हे बदलून आपल्याला काहीतरी तिकडे जायला पाहिजे. आता हे कसं दिसतंय बघा, कुणाचा तरी स्क्वेअर आहे प्लस आणखी कुणाचा तरी स्क्वेअर आहे, म्हणजे मी त्याला असं म्हणू शकतो बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए चा स्क्वेअर प्लस बी च्या स्क्वेअरचे 2 फॉर्म्युले होते, ए प्लस बी चा स्क्वेअर मायनस 2ab आणि ए मायनस बी चा स्क्वेअर प्लस 2ab. जरा थोडं पाठीमागे घेऊन तुम्ही बघू शकता. तर त्याला मी यूज कुठला करणार, तर सेक स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर मधलं रिलेशन कसं आहे हे मी विचार करून करणार. तर सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर 1 येत असते आणि आपल्याला 1 पाहिजे, त्यामुळं इथं मी काय हा फॉर्म्युला कुठला यूज करतो, ए मायनस बी चा स्क्वेअर प्लस 2ab. तर कसं बनणार बघा, हे कसं बनणार, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा चा स्क्वेअर, ए म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, बी म्हणजे टॅन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा आणि प्लस हे आहे ते लिहितो, सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा. आता झालं काय, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इथं लिहितो मी, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर 1 झालं, 1 चा स्क्वेअर, 2 सेक स्क्वेअर टॅन स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर टॅन स्क्वेअर, 3 सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस 3 सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा. हे आपला आन्सर येतं. म्हणजे इथं 2 गोष्टी वापरायला लागल्या, हा एक फॉर्म्युला वापरायला लागला आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण तयार केलेला मगाशी ए मायनस बीच्या स्क्वेअर वरून, तोही वापरला आपण. तर अशा प्रकारे हे ज्यावेळी पॉवर म्हणजे 4th पॉवर किंवा 6th पॉवरचे क्वेश्चन्स येतात, त्यावेळी अल्जेब्राचे काही आपल्याला फॉर्म्युलेज लक्षात असावे लागणार आणि ते वापरायची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तसं बघायला आपल्याला जमायला पाहिजे. थोडं मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला विचार करण्याची क्षमता आपली चांगली तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी हा सब्जेक्ट आहे आणि हा जो टॉपिक आहे तो जास्त करून त्याच्यासाठीच विचारला गेलेला आहे. लॉजिकल थिंकिंग जो शेवटचा 5वा क्वेश्चन असतोय, एक क्वेश्चन आपण घेऊया आणि आज थांबूया. आणखी काही क्वेश्चन्स घेऊन मी परत लेक्चर तयार करेन की ज्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचे आणखी थोडे अवघड क्वेश्चन्स असतील आणि अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स पण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहायला सुरुवात करूया. तर आपल्याला सेक थिटा प्लस टॅन थिटा पी दिलेला आहे आणि आपल्याला पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन पी स्क्वेअर प्लस 1 हे साइन थिटा प्रूव्ह करायला लावलेलं आहे. तर डायरेक्ट आपल्याला जे करायचं आहे तेच घेऊया. आपल्याला दिलेलं काय आहे, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा हे आपल्याला पी दिलेलं आहे
LHS घेतो मी, पीच्या रूपात दिलेलं एक्सप्रेशन लिहून घेतो. ओके, पी जो दिलेला आहे तो मी ठेवूया. पहिलं तर सिंपल, आपल्याला पहिली स्टेप तर सगळ्यांनाच कळते, हे मला प्रूव्ह करायचं आहे आणि पी दिलेला आहे, मग मी पीच्या जागी ते ठेवणार ना. पीच्या जागी दिलेली किंमत ठेवूया, सेक थिटा प्लस टॅन थिटा चा स्क्वेअर -1 सेक थिटा प्लस टॅन थिटा चा स्क्वेअर +1. सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू पुटअप केली. आता पुढे काय सुचतंय तर एक्सपान्शन, a प्लस b चा स्क्वेअर, सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा -1 आहे. खाली पण सेम, सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा +1. ओके, आता हे मला सिंपल करायचं आहे. हे सगळं एवढं सिम्प्लिफाय करून मला साइन मध्ये फक्त आन्सर आणायचं आहे, म्हणजे एकच टर्म आणायची आहे. म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी कॅन्सल आउट होणार आहेत किंवा रिअरेंज होणार आहेत. कॅन्सल होण्यासाठी तर इथं सेक स्क्वेअरला -x स्क्वेअर कुठं दिसत नाही, तर रिअरेंज करायला पाहिजे. तर सेक स्क्वेअर आणि -1 ला मी जवळ घेतो. बघा, सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे मला फॉर्म्युले फक्त पाठ असून उपयोग नाही आहे, मला ते हे पाहता यायला पाहिजे व्यवस्थित आणि पाहून रिअरेंज करता यायला पाहिजे की कुणाचा फॉर्म्युला कुणाला जवळ घेतल्यानंतर कुठला फॉर्म्युला तयार होतोय. बाकी ते आहे तसं ठेवतो मी, 2 सेक थिटा टॅन थिटा हे आहे तसं ठेवलं, टॅन स्क्वेअर थिटा आहे तसं ठेवलं. आता सेक स्क्वेअर थिटा आणि 1 ला एकत्र घेऊन उपयोग नाही, कारण की सेक स्क्वेअर आणि 1 ला एकत्र घेऊन काय फॉर्म्युला तयार होत नाही. ह्याचा फॉर्म्युला तयार होतोय, त्याला मी पहिला लिहितो, टॅन स्क्वेअर थिटा +1, बाकी सगळं आहे तसं, सेक थिटा टॅन थिटा आणि राहिलं काय सेक स्क्वेअर थिटा. आता सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजेच कोण असते, टॅन स्क्वेअर थिटा प्लस ते पलीकडचं टॅन स्क्वेअर पण याच्या जवळ घेतो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा. आता खाली टॅन स्क्वेअर थिटा +1 किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असते, सेक स्क्वेअर थिटा, ते सेक स्क्वेअर थिटा याच्या जवळ घेतो, सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा टॅन थिटा. टॅन स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर काय बनणार, 2 टॅन स्क्वेअर थिटा, 2 सेक थिटा टॅन थिटा आहे तसं लिहितो. सेक स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर काय बनणार, 2 सेक स्क्वेअर थिटा, 2 सेक थिटा टॅन थिटा आहे तसं लिहितो. आता बघा, वरच्यातून कॉमन कोण निघतंय, 2 टॅन थिटा, इथं पण टॅन आहे इथं पण टॅन आहे, राहिलं काय इथं टॅन थिटा, इथं काय राहिलं सेक थिटा, कारण की 2 बाहेर निघाला टॅन बाहेर निघाला. खालच्यातून कोण बाहेर निघते तर 2 सेक थिटा, राहते काय टॅन थिटा प्लस सेक थिटा. 2 सेक थिटा बाहेर निघाला, यातला 1 सेक राहिला, पहिला लिहायला पाहिजे होतं काय गरज, सेक थिटा राहिला आणि टॅन थिटा राहिला. फक्त मी लिहिताना उलट केलेलं आहे, सगळ्यांना कळालं असेल, काय अडचण नाही. 2 सेक थिटा काढल्यावर सेक थिटा राहिला आणि इथं कोण राहिला टॅन थिटा. हे दोघं सेमच आहेत, हे दोघं गेली, 2 ला 2 पण गेलं, 2 ला 2 पण कॅन्सल आउट झालं. आता राहिलं काय टॅन अपॉन सेक, राहिलं काय टॅन अपॉन सेक. टॅन थिटा अपॉन सेक थिटा राहिलेला आहे, टॅन अपॉन सेक, टॅन म्हणजे कोण तर साइन अपॉन कॉस,
ओके. आणि सेक म्हणजे कोण? 1/cos. कॉसला कॉस गेलं, राहिलं काय? साइन थिटा. आणि हेच आपलं RHS. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन्स सोडवू शकतोय. आपल्याला बेसिक आपलं क्लिअर नसेल तर थोडं त्याला वेळ द्या, एक तासभर देऊन सगळे फॉर्म्युले रिवाईज करा आणि ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन सोडवायला सुरू करा. अशा प्रकारे विचार करण्याची प्रक्रिया तयार आपल्याकडे व्हायला लागली तर ट्रिग्नोमेट्री आपल्याला अवघड वाटायचं बंद होईल. पुढच्या लेक्चरला आपण आणखी काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे बोर्ड एक्झामला पडू शकतात, पडलेले आहेत असे. आणि आणखी एका लेक्चरमध्ये अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन यावरचे क्वेश्चन्स पण आपण पाहणार आहोत. तर जितकं लवकर शक्य होईल तितके लवकरच लेक्चर्स टाकण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ह्या येत्या 5 दिवसामध्येच ही लेक्चर्स अपलोड होत राहतील. ती तुम्ही एक एक करून पाहायला सुरू करा. आणि तुमचे काही कमेंट्स असतील याच्याबद्दल तर मला तुम्ही टाकू शकता. धन्यवाद.